आली हो आली आई. आज मी इतकी थकली ना की तुम्हाला काय सांगू. लाईट बिल भरलं का? आई मी त्या ललितासोबत जाणार नाही बरं याच्यानंतर. नको जाऊ, पण लाईट बिल भरलं ना? मी फालतू तिच्या घरी गेली तिला बोलवायला. अगं ते जाऊ दे, पण लाईट बिल तर भरलं ना? मला जर माहित असतं ना ती अशी करणार आहे तर मी अजिबात तिच्यासोबत गेली नसती. लाईट बिल तर भरलं ना? आई तुम्हाला माहित आहे का लाईट बिलचं ऑफिस पाहिलं काय? तो चौक आहे तिथे आणि तिथे लाईट बिलचं ऑफिस आहे. मग तुम्हाला माहित आहे का त्या लाईट बिलच्या ऑफिसच्या बाजूला म्हणजे मी जाणारच असं आणि अशी म्हणजे लाईट बिलच्या ऑफिसच्या तिथे पाय ठेवणारच. तर तुम्हाला माहित आहे का भरलं का लाईट बिल? आई मी ते सांगते तुम्हाला. हे पा ते लाईट बिलचं चौक आहे. मग त्या चौकात लाईट बिलचं ऑफिस आहे. मग त्याच्या उजव्या साईडला मग आम्ही आता कसं केलं माहितीये का पायऱ्या चढणारच तर आमची अशी डाव्या साईडला नजर गेली आणि माहितीये का तिथे साड्यांचं दुकान होतं. तर त्या ललितानी मला 2 साड्या घेऊन दिल्या. बरं घेतलं तर घेतल्या, तिनं घेऊन दिल्या ना, पण लाईट बिल भरलं ना तू? आई पण असं करायचं का तिने मला साड्या घेऊन द्यायच्या का तुम्ही सांगा बरं. अगं मैत्री नाही, घेऊन दिल्या तर घेऊन दिल्या, पैसे तर तिनं दिले असतील ना. आई त्या लाईट बिलाच्या पैशातून साड्या घेतल्या. साड्या घेतल्या वापस करून ये आणि लाईट बिल भरून ये लवकर. आधी तिची मैत्रीण ती साड्या घेणाऱ्या जाऊ द्या, लाईट बिल भरून ये. हो उठ म्हटलं ना. तुम्ही घरी तर या फक्त, मग सांगते ना मी तुम्हाला. तुम्हाला काय वाटते की मी बोलत नाही म्हणून मला काही समजत नाही? या तुम्ही घरी मग बघते मी काय करायचं तर. या ना या. काय ममता हे नवऱ्याच्या तोंडात तोंड येते, अचानक संसार नसते होत बाई. तुमचा कसा झाला? No. हे घ्या आई पैसे. काय हे तर 400 आहे. अरे देवा आई 100 रुपये पडले माझ्या रस्त्यात. घेऊन ये जा. हो 100 रुपये जा. आई कसे आणणार? 100 रुपये जायला आणि 100 रुपये यायला लागते. कसे जाणार मी? हे घे 200 रुपये आणि ते 100 रुपये शोधून आण. हो लवकर. No. सुनबाई येते मी संध्याकाळपर्यंत. या लवकर या. बाई खायला तर आताच राहिली. गेल्या बाई एकदाच्या बाहेर, कधीच बाहेर जात नाही. आता पहिल्यांदा मस्त साजूक तुपाचा शिरा करते, खाऊन घेते आणि मग बघू बाकीच्या कामाचं काय करायचं. हो आई तुम्ही कशा काय? अरे का बरं गेल्या नाही का तुम्ही? अरे अगं मी तुपाचा शिरा खायला आली. No. मला पाणी आणते का प्यायला? हो आई आणते. अगं मला अर्धा ग्लास पाहिजे होता. बरं थांबा आई. हा घ्या अर्धा ग्लास. No. आई माझा ऐकता का एक गोष्ट? काय सांग ना. मी काय म्हणते, आजपासून आपण आहे ना कोणाच्याच चुगल्या नाही करायच्या, शेजारायच्या नाही, नातेवाईकाच्या नाही, कोणाच्याच नाही करायच्या. बस आपलं काम भलं आणि आपलं घर भलं. बरोबर. तुमचं काय म्हणणं आहे? हो मला पण तसंच म्हणायचं होतं. हा ते तसं करू आपण आता. बरोबर. ठीक आहे. अरे कहना क्या चाहते हो? आई तुम्हाला माहिती आहे का काय झालं? काय ग काय झालं काय? बघा आई मी चालली 2 दिवसासाठी माहेरी. याच्यात साखर ठेवलेली आहे आणि याच्यात तांदूळ ठेवलेले आहे. ठीक आहे. हो. हॅलो दूधवाले दादा, 2 दिवस दूध देऊ नका. हा नाही म्हणजे अर्धा लिटरच द्या. हो कमी द्या. मी 2 दिवस गावाला जात आहे, माहेरी जात आहे मी. हो बाई 2च दिवस राहिले. कपडे प्रेसला द्यायचे बाकी. आई ते प्रेसवाल्याला फोन लावा बरं पटकन. अगं बाई साड्या कोणत्या नेऊ, किती नेऊ, काय नेऊ, कोणती बॅग नेऊ? बापरे 2 दिवसांनी मला जायचं आहे माहेरी आणि काय कशी तयारी करू मी देवा. माझ्याकडे किती. हो जास्त भाजीपाला आणू नका बरं. मी 2 दिवस घरी नाही आहे, नाही तर खूप सारं घेऊन या. आई मी त्या भांडेवालीला सांगितलं की 2 दिवस यायचं नाही म्हणून धुणं भांडे करायला. अगं तू किती दिवसासाठी चालली माहेरी? आई मी तुम्हाला सांगितलं होतं ना की मी 2 दिवसासाठी माहेरी चालली म्हणून. मला वाटलं का 2 महिन्यासाठी जाऊन राहिली जसे हो.
यांना काय माहिती आमचे 2 दिवस 2 महिन्यासाठी असतात माहेरी. यांना कोण विचारते माहेरी? या जातील. सुनबाई, तुला 7,000 रुपये या महिन्याला दिले होते, त्याचा हिशोब दे बरं. हा काय हिशोब? 2,000 किराणा, 2,000 MNKG, 700 रुपये दूध, परत 500 रुपये MNKG, 400 रुपये भाजीपाला, 1,000 रुपये MNKG. अगं हे MNKG आहे काय? आई माहित नाही कुठे गेले. अगं हे MNKG काय आहे? कुठे गेला एवढा खर्च? सांग ना, हे काय आहे? सासूबाई माहित नाही कुठे गेले. अगं याचा अर्थ सांग, कोणता पदार्थ आहे का काय आहे तर? आई त्या MNKG चा अर्थ होतो की मला माहित नाही ते पैसे कुठे गेले. अगं बाई, పక్కన నిలబడిపోతూ తీసుకో భుజాలుగా నిరాశకుంటే సర్లే భుజం పైన చెయ్యేసి తీసుకో చేతులు తిన్నగా ఉండకపోతే No, 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 no.